नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे नर्सिंग ऑफिसर आरती या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत वॅकन्सी DHSची आहे वॅकन्सी. ही वॅकन्सी निघालेली आहे कुठे? बिहारमध्ये आहे. बिहारमध्ये गोपालगंज ह्या ठिकाणी वॅकन्सी निघालेली आहे. तर आपण बघूयात आता वॅकन्सी कुठे कुठे आहे. ही जाहिरात केलेली आहे 21 आणि 22/1/2024ला सांगितले होते की जागा निघणार आहेत म्हणून योजनेमार्फत. तर जागा निघालेल्या आहेत. तर आपण बघूयात आता. तर या ठिकाणी नाही का सिरियल नंबर दिले, नेम ऑफ पोस्ट दिलेले, इसेन्शियल क्वालिफिकेशन दिलेलं आहे, एक्सपिरियन्स, एज आणि त्याच्यानंतर वॅकन्सी कोणत्या कॅटेगरीला आहे ते पण दिलेलं आहे आणि सॅलरी दिलेली आहे. तर या ठिकाणी आपलं मेन पॉईंट आहे स्टाफ नर्स. तर आपण स्टाफ नर्सचं बघूयात. या ठिकाणी स्टाफ नर्स म्हणजे नर्ससाठी आहे जागा. या ठिकाणी पाहिजे GNM किंवा BSc नर्सिंग झालेला असेल तरी आपलं चालेल. BSc नर्सिंगची नाही का आपली डिग्री असते, ती डिग्री चालेल. गव्हर्नमेंटचं आपलं रजिस्ट्रेशन पाहिजे मेन म्हणजे, आणि नर्सिंग काउन्सिलिंगचं MLCचं GNMचं रजिस्ट्रेशनसुद्धा पाहिजे. ह्याच्यामध्ये आपल्याला 1 इयरचं एक्सपिरियन्स सांगितलेला आहे. 1 इयरचा एक्सपिरियन्स पाहिजे आणि त्याच्यामध्ये वय सांगितलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण नाही का एज बघूयात. एजने किती सांगितलेलं आहे? मेलसाठी एज सांगितलेली आहे 21 ते 37 इथपर्यंत आपलं सांगितलं आहे, आणि फिमेलसाठी 21 ते 40 ह्या वयापर्यंत, म्हणजे ह्या वया अटपर्यंत आपण फॉर्म भरू शकतो असं सांगितलेलं आहे यांनी. आणि त्याच्यामध्ये पेमेंट आपल्याला सांगितलेलं आहे 11,916 इतका पेमेंट असणार आहे. तर आपण बघूयात पुढचे आता काय याच्यामध्ये आहे. महत्त्वाची नोटिफिकेशन आपण बघूयात. याच्यामध्ये 1 वर्षाचा एक्सपिरियन्ससुद्धा असला पाहिजे स्टाफ नर्सचा. हे इंटरव्ह्यूसारखं आहे. इथे वयाची अटसुद्धा दिलेली आहे मेलसाठी फिमेलसाठी. आत्ताच मी सांगितले आहे वयाची अट. त्याच्यानंतर नाही का याच्यामध्ये फॉर्म सांगितलेला आहे त्यांनी कसा भरायचा आहे. बिहार पाटणाचा आहे. तर याच्यामध्ये आपल्याला दिनांक लास्ट आहे आपली 2/6/2026. 2/6/2026 आपण फॉर्म भरू शकतो संध्याकाळी 5पर्यंत. ह्या ईमेल ID वरती आपण त्यांना ईमेल करायचा आहे, आवेदनपत्र पाठवायचं आहे. त्याच्यानंतर हा फॉर्म आहे. फॉर्म कसा भरायचा आहे ते बघूयात. ह्याच्यामध्ये विशेष म्हणजे आपण इथे कोणत्या कार्यालयासाठी पद भरतोय ते नाव इथे टाकायचं आहे. या ठिकाणी आपला फोटो लावायचा आहे. इथे आपलं पूर्ण नाव, आवेदन आपण कोणतं करतोय स्टाफ नर्ससाठी, तर स्टाफ नर्सचं नाव टाकायचं आहे आपलं, स्टाफ नर्स म्हणून. या ठिकाणी आपलं नाव टाकायचं आहे हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये. नंतर वडिलांचं नाव, आईचं नाव, मेल फिमेल, वर्ष आपलं, जन्मतिथी, ते सगळं टाकायचं आहे. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे मोबाईल नंबर, ईमेल ID, आपला परमनंट ॲड्रेस जो कोणता आहे तो, इथे पण परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे. शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे की ह्या ठिकाणी मेट्रिक म्हणजे 10वी 12वी, MBBS वाल्यांसाठी MBBS असेल, डिप्लोमा आपला झाला आहे ते, अन्यथा अजून कोणते काही आपलं झालं आहे तर ते इथे भरायचं आहे. अनुभव असेल आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये तर इथं अनुभव आपला टाकायचा आहे. वर्ष, महिना, दिवस टाकायचा आहे. MSCIT MS ऑफिसर झालेला आहे का नाही ते टाकायचं आहे. ते प्रमाणपत्र त्याला जोडायचे आहेत. आणि ह्या ठिकाणी त्यांनी घोषणा दिलेली आहे, ती घोषणा आपण बघून त्या ठिकाणी फिलअप करायचं आहे व्यवस्थित. या ठिकाणी आपलं ठिकाण, दिनांक आणि इथं आवेदन म्हणजे आपले सिग्नेचर करायचे आहे. अशा पद्धतीने आपली नाही का ही DHSची गोपालगंज ह्या ठिकाणची वॅकन्सी आहे. तर हे गोपालगंजची वॅकन्सी भरावी अशी अपेक्षा आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.